नमस्कार मित्रांनो, मी सुमित मोरे, पवईचा मच्छीवाला. दहीहंडी हा खेळ माझ्या लाईफमध्ये खूप महत्त्वाचा राहिला आहे. या ग्राउंडने आणि या खेळाने मला खूप काही शिकवलं आहे. 2014 साली सुरू केलेला खेळ हा 4 थरांपासून आज 2025 साली 8 थरांपर्यंत पोहोचला आहे. 2023 साली आम्ही 8 थरांची एक मोठी ट्राय टाकली होती. ती यशस्वी ठरली नाही. 2023 ते 2024 पर्यंतचा कालावधी आमच्यासाठी खूप कठीण ठरला. पोरांनी होप सोडली नाही, खूप मेहनत घेतली. 2024 साली हिस्ट्री क्रिएट केली. संपूर्ण पवईमधले पहिले 8 थर म्हणून आई निळोई गोविंदा पथकाचं नाव गाजत आहे आणि तिथूनच आम्हाला पवईचा राजा या नावाने ओळखलं जातं. या खेळापासून शिकण्यासारखं भरपूर काही आहे जे मी शिकलोय. तुम्हाला माहितीच असेल, मी सुमित मोरे, पवईचा मच्छीवाला. माझं वय 25 वर्ष. दहीहंडी या खेळापासूनच मी मोटिवेट होऊन बिझनेसमध्ये इथपर्यंत पोहोचू शकलो. आज मी धंदा करत आहे. तुम्ही सुद्धा कुठे तुमचा नोकरी धंदा करत असाल, प्रत्येक ठिकाणामध्ये चढ उतार हा येतच असतो. माझ्या लाईफमध्ये सुद्धा खूप चढ उतार आले, पण मी त्यांना सामोरे गेलो ते फक्त दहीहंडी या खेळापासून शिकूनच. बघा ना, 2023 साली आम्ही 8 थरांचा प्रयत्न केला, पण तो अनसक्सेसफुल ठरला. पण सर्व पोरांचं डेडिकेशन, स्वतःवरचा विश्वास ठेवून 2024 साली आम्ही 2 वेळा 8 थर रचले. आत्ताच्या जनरेशनच्या आईवडिलांना मी सांगू इच्छितो की त्यांचे जे लहान पोरं आहेत, अर्थातच 15 ते 20 वयोगटाचे, तर त्यांना मी सांगेन की तुम्ही आपल्या जे सांस्कृतिक खेळ आहेत त्यांच्याकडे वळण्यासाठी प्रवृत्त करा. त्यांना हा खेळ खेळण्यासाठी तुम्ही आवर्जून परमिशन्स द्या. हे खेळ आपले जे साहसी खेळ आहेत, यातनं शिकण्यासारखं भरपूर काही आहे. जर तुमची मुलं या खेळामध्ये लहानपणापासून वळतील, चुकीची संगत म्हणा किंवा वाईट गोष्टीकडे वळण्यासाठी ते प्रवृत्त होणार नाहीत, एक चांगल्या मार्गावरती लागतील. आणि आपले जे काही साहसी खेळ आहेत ते एक हिंमत देण्यासाठीच आहेत. आणि लाईफमध्ये म्हणा किंवा फ्युचरमध्ये म्हणा, हे नेहमी वरती जाण्यासाठीच ते डोकं लावतील. तिरुपती बालाजी गोविंदा रे गोविंदा गोविंदा.